वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत दुबई स्टाईल जिलेबी बनवण्याची संपूर्ण प्रोसेस। मावशी, तुमचं नाव सांगता का? सुरेखा शंकर आहे नव्हे। आणि तुमच्या दुकानाचं नाव? चैतन्य हॉटेल। इथे कुठे राहता तुम्ही? ओतूर मधलेच आहे का? हो, ओतूर मधलेच आहे आम्ही। यासाठी मावशींनी मैदा स्वच्छ काढून घेतला आहे। त्यानंतर मावशींनी हात स्वच्छ धुवून व पुसून घेतले आहेत, कारण हातांनी मैदा लावल्याशिवाय पीठ चांगलं लावलं जात नाही। ही क्लिप दाखवण्यामागचं इंटेन्शन एकच आहे की कुणीतरी विश्वास ठेवून जर आपल्याकडे काही खातपीठ असेल तर आपण हायजीन मेंटेन केलंच पाहिजे। 1 किलो खमीर घेतला आहे व त्यामध्ये बेताने मैदा व कोमट पाणी टाकले आहे। एकसारखं हलवून घेत त्यातील गाठी मोकळ्या करायच्या आहेत, जेणेकरून आपलं बॅटर एकसारखं प्लेन होईल। बेसन किती? बेसन असतं का मैदा? बेसन नाही, मैदा। थोडं बेसन पण टाकतात ना? नाही का? बेसन मैदा असतो। मैदा किती असतो? मैदा आहे ना आपल्या मनावर आलं, म्हणजे गरजेनुसार। गरजेनुसार आपण टाकतो। 25 किलो लावायचं, 50 किलो लावायचं, 20 किलो लावायचं, आपल्या मनावर। मग खमीरचं प्रमाण काय असतं त्याचं? 1 किलो लागला तरी त्याच्यात लागतो तो। लागतो का? मग आता किती मैदा वापरलाय तुम्ही आता साधारण? तरी 25 किलो। 25 किलो म्हणजे दर सोमवारी तुम्ही 25 किलो लावता? नाही, मग एक सोमवारी 15 किलो लावला, एका सोमवारी 20 किलो लावला, 5 किलो वाढवला, 2 टाक्या तयार होतील। प्रकार नाही तर दुसऱ्या टाकीत निम्म? हा, नाही ना, मुळात 5 किलो मैदा लावायचे की नाही, हा, त्याच्यात आपण 3 किलो पाण्यात 3 लिटर 3 लिटर पाणी लागतं का नाही त्याच्यात। परत आपल्याला वाटलं जास्त घट्ट झालं तर परत आपण वाढू शकतो एखादं अंदाजे वाढवायचं। हा, एखादं लिटर पाणी 1.5-2 लिटर वाढू शकतो। आणि त्याला खमीर किती टाकायचा? खमीर काय आपण अर्धा किलो 1 किलो लावू शकतो। त्याचं काही प्रमाण नसतं का? प्रमाण म्हणजे ते आंबट जास्त कमी आंबट वाटत असेल तर पाहिजे ना आपल्याला, आपण कमी पण लावू शकतो। जास्त पाहिजे ना असेल तर समजा आपण 5 किलोच्या याला आपण अर्धा किलो लावलं तरी मिळवू शकतो मैदा असं। वातावरणानुसार पण बदलतं का? हा, वातावरण असेल तर खमीर कमी लागतो मैदा बसन तेव्हा, म्हणजे ते एक असं एकदम पातळ नाही लागत, इतकं पातळ नाही लागत, त्याच्यापेक्षा थोडस घट्ट। आणि किती वेळ ठेवायचे ते? किती तास ठेवायचं भिजून? आज भिजवलं, उद्या जिलेबी काढायला येऊ शकते असं। म्हणजे 24 तासांनी जिलेबी? पूर्ण वातावरण थंड असलं तर मैदा यायला जास्त वेळ लागतो, कमीत कमी 12-13 तास तरी लागतातच त्याला यायला भिजवा। हा, जर मैदा भिजला तर हा मैदा पूर्ण प्लेन होतो,
आता याच्यात थोड्या नकनक बारीक बारीक अशा उकळे. गोळ्या दिसतात ना, त्या गोळ्या राहणारच नाही पार बिलकुल, असं प्लेन होतो. आणि मग पीठ फुगल्यानंतर परत तुम्ही त्यात काय टाकता का डायरेक्ट जिलेब्या करायला घेता? नाही कलर, फक्त फूड कलर. हा कलर वापरायचा. 25 किलोला कमीत कमी 5 लिटर तरी पाणी घेतलेलं का तुम्ही? नाही जास्त जास्त घेतलेलं का? मग 15 लिटर. 15 लिटर पाणी. सगळं पाणी गरम का कोमट? नाही सगळं पाणी थंड होतं आमच्याकडे, गरम थंड नव्हतं. होतं का? पण गरम वापरलं तर चालतं का? कोमट वापरलं तर चालतं, गरम हा नाही. म्हणजे पूर्ण जसं गरम आपण नाही. दही लावतो तर कोमट दूध वापरतो हा. तसं हे लावताना गरम पाणी असतं. हा हे बांधून ठेवायचं का कपड्याने का तसं? झाकून पूर्ण ठेवायचं, त्याच्यात काही जाऊ नये म्हणून आपण वरून झाकण टाकायचं. हा तसं कपड्याने नाही बांधायचं ना. कपड्याने हा उतू जाऊ शकतो, याला घडोघडी बघायला लागतं, 1-2 तासाने उघडून बघायला लागतं. हा किती फर्मेंट झालाय ते. आता हा पूर्ण मैदा वापरायचा आहे का तुम्हाला? नाही का टाकी जेवढी पूर्ण भरीस तो? टाकी भरत पर्यंत नाही, फक्त याला थोडस हे पातळ आहे ना, हा थोडं घट्ट. घट्टपणा येतो पर्यंत. हा. पूर्ण मैदा असा आहे ना, प्लेन करून घ्यायच्या, याच्यात राहायचं. हे टाकल्या ते गाठोड्या पूर्ण तयार झाल्यात मैद्याच्या. त्या आपण पूर्ण प्लेन करून घ्यायच्या, त्याच्यात गाठी कुठं ठेवायची नाही. काही गाठी राहिल्या तर मैदा म्हणजे अशा मैद्यापेक्षा गोळ्या गोळ्याच्या राहिल्या, जिलेबी बनवायला प्रॉब्लेम येतात. हा ते फडक्यातून खाली हे होत नाही व्यवस्थित, म्हणून ते पूर्ण करूनच घ्यायचे व्यवस्थित. आणि ज्या गाठी राहतात त्याचा मैदा लागत नाही, म्हणून प्लेन करून घ्यायचं ते. फर्मेंट होत नाही का? एवढं घट्ट पाहिजे? हो पाहिजे ना. बारीक बारीक राहतात ना, प्लेन नाही झाला तरी त्या मग नंतर प्लेन होऊ शकतात. पण ह्या ज्या मोठ्या गाठी आहेत, अशा ज्या गाठी आहेत त्या पूर्ण फोडूनच घ्यायच्या आपल्याला. काय मग यातलंच उरलेलं पीठ तुम्ही पुढचं ज्यावेळेस पीठ लावता त्यावेळेस खमीर म्हणून वापरता का? त्यात पाणी टाकून ठेवायचं, ते पाणी आणि मग ते पीठ बदलायचं आठवडाभर स्टोर करता म्हणजे फ्रीज मध्ये ठेवता का बाहेर ठेवता? बाहेरच असतं, पण त्यात पाणी टाकायचं प्रत्येक वेळेस? रोजच पाणी बदलायचं त्याचं. पाणी बदलायचं. हा खाली जेणेकरून जो वास मैदा येईल. राहील हा. तो तसंच ठेवायचा आपला. वरचं पाणी ओतून द्यायचं. हा वरचं पाणी ओतून द्यायचं त्याचं, का तो खराब होणार नाही आणि जेणेकरून तो व्यवस्थित राहील. हा, जास्त आंबट पण नाही, वास पण नाही त्याचा. असं किती वर्ष झालं ही जिलेबी बनवताय? 6 वर्ष. म्हणजे 6 वर्ष प्रत्येक वेळेस यात्रेत जिलेबीचे तुम्ही स्टॉल लावता? हो फक्त सोमवारीच करता का? सोमवारची यात्रेच्या वेळेस, फक्त इतर वेळेस नाही. आणि एका सोमवारी किती किलो पर्यंत संपते तशी? संपते 60-70 किलो, 100 किलो. 100 किलो पर्यंत जातीचे म्हणजे गिरायकावर अवलंबून असतं ना. हा यात्रा चांगली भरली तर 100 पर्यंत. फुले यात्रा जर भरली तर 150 किलो तर सहज जाईल. 100 किलो जिलेबीसाठी किती किलो मैदा भिजवतात? आता 100 किलो जिलेबीसाठी 40-45 किलो मैदा आम्ही भरतो. त्यात जास्त पण होऊ शकतो, कारण की त्याच्यात तेल येतं, साखर येते, त्याचे सगळं ऍड होऊन. पाकात जिलेबी फुटती. हो पहिल्यांदा जिलेबी बनवलेली तेव्हा असं फसलेली वगैरे असं काही झालं होतं का? नाही, काहीच नाही. फसण्याचा काही प्रसंग आलाच नाहीये. आणि आजपर्यंत सगळ्यात मोठ्या क्वांटिटीत किती किलोची बनवली आहे तुम्हाला आठवतं? म्हणजे सगळ्यात जास्त किती किलो बनवली? म्हणजे असे आम्ही कारण कोरोनाच्या आधी यात्रा भरपूर भरायच्या त्यावेळेस, मग किती तरी पण तरी जायचे आमचे 150-200 किलो गेलेली एका सोमवारला. हा वाटलं ना आपल्याला, आता हा आपण 25-30 किलो मैदा लावलाय. आणि कमी वाटलं. हा तर पहिली एक टाकी किती खपते बघ, 15 किलोची 10 किलोची व खपली, त्याच्यात परत 5-5 किलो मैदा ऍड करत. म्हणजे त्या पिठात पण डायरेक्ट मैदा ऍड करून बनवलं तरी ऍड होतं? करून होऊ शकतो. आपण
पहिल्यांदा सकाळी सकाळीच मैदा थोडंसं ऍड करायचं त्याच्यामध्ये आणि जेणेकरून जास्त आंबट पण होऊ होत नाही आणि चवीला बी चांगली लागते आणि मैदा जिलेबी पण अगदी मस्त येते. तुम्ही सोडा वगैरे काहीच वापरत काहीच नाही, सोडा वगैरे काहीच नाही वापरायचा, काहीच नाही. फक्त त्या पिठातल्या गोळ्या सगळ्या हे करून घ्यायच्या असतात, एकदम मऊ करून घ्यायच्या असतात, म्हणजे ब्रेकेट चांगलं लागू शकतं. एकदम परफेक्ट मैदा लागला की आता व्यवस्थित फुगून वरती येतो लावला की. हा, पण मैदा फुगण्यासाठी तुम्ही असं काय आहे का उबदार ठिकाणी ठेवता किंवा काय? नाही, हे अशाच ठिकाणी ठेवायचं असतो, त्याला उबदार ठिकाणी काही ठेवायची काही आवश्यकता येत नाही. कुठं पण ठेवलं तरी वातावरण जर असतं तर थोडंसं कोमट पाण्यात लावला तर मैदा आपोआप फुगून व्यवस्थित लागतो येतो. आता हे तुम्ही दुसऱ्या टाकीमध्ये टाकणार आहे का निम्म? वरती येणार, वरती आल्यानंतर हे खाली पीठ वाया जाऊ शकतं, दुसऱ्या टाकीमध्ये आपण ऍड करणार याला. आणि ते ठेवायचं आहे, 1-1.5 तासाने किंवा 2 तासाने वरती येतो. खाली बसतो थोडासा वरती, म्हणजे घट्ट जसा पूर्ण असं म्हणजे लागून येतो ना तो वरती, मग तो हलवत राहायचा. आता आपण जिलेबीसाठी लागणारा पाक कसा करायचा आहे याची प्रोसेस जाणून घेऊया. यासाठी काकांनी 5 लिटर पाण्यात 20 किलो साखर टाकली आहे व पाक खाली चिटकू नये यासाठी तो सतत हलवला आहे. पाकातील इम्प्युरिटी काढण्यासाठी काकांनी यामध्ये अर्धा लिटर दूध ऍड केले आहे. यात तुम्ही फूड कलर नाही टाकत ना? जिलेबी बनवताना जिलेबी अशा प्रकारे मळी बाहेर काढल्यानंतर स्वच्छ आणि नितळ असा पाक आपल्याला पाहावयास मिळतो. किती 1 तारी पाक झालाय कसं कळतं काका तुम्हाला? तार लुंगरे का? हा. एक तार. हे जिलेबीला चिटकलं ना म्हणजे टेस्ट लागते. काकांनी आता कडक तेलात गरम अशा जिलेब्या काढायला घेतल्या आहेत.
तयार जिलेब्या गरम पाकात बुडवून घेतल्या आहेत. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत आपल्या गरमागरम व कडक अशा हलवाई स्टाईल जिलेब्या. आता आपण जिलेबीची जी प्रोसेस पाहिली, जिलेबी सोडून आणखी काय काय भेटतं तुमच्याकडे? मिसळ भेटते, वडापाव, चहा, पुरी भाजी, कॉफी, एवढं सगळं भेटतं. जिलेबी, भेळ सगळं आपण स्वतः बनवून देतो. थँक्यू. आमचा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.